इथे बघा कोलिंबमध्ये छान अशा शेंगा टाकून बटाटे टाकून छान असा रस्सा बनवणार आहे, कालवण बनवणार आहे। प्रथम हे स्वच्छ धुवून घेतलं। आता कढई घेते। आता त्यामध्ये तेल छान गरम झाले की त्यामध्ये टाकणार आहे कांदा आणि कढीपत्ता। आता थोडंसं मीठ ॲड केलंय। कांदा लालसर झाला की त्यामध्ये लाल तिखट पुन्हा मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये हा कोलिंब स्वच्छ धुवून आणि थोडीशी हळद आणि हे वाटण आहे खोबऱ्याचं वाटण, मस्त असे मिक्स करून घेऊया। आता शेंगा आणि बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले ते ॲड करते। पुन्हा छान असे मिक्स करून घेऊया। थोडा वेळ झाकण ठेवून बघा मस्त असं वाफवलेलं आहे। आता त्यामध्ये पाणी ॲड करूया। आता मी इथे 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। तर जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे, कालवण पाहिजे तेवढं आपण पाणी ॲड करूया। आता वरून कैरी, थोडा वेळ झाकण ठेवते। पुन्हा अशी बघा छान अशी उकळी आलेली आहे, मस्त असं होत आलेले आहे। पुन्हा झाकण ठेवणार आणि बघा हा रस्सा शेंग टाकून कोलिंबमध्ये शेंग टाकून मस्त असं झणझणीत कालवण तयार झालेलं आहे। मस्त असं सुकटाचं कालवण तयार।